राज्य शासनाच्या वाढीव अनुदान धोरणाच्या अंमलबजावणीसाठी गेल्या 22 दिवसांपासून सुरू असलेले शिक्षकांचे हुंकार आंदोलन अखेर यशस्वी ठरले। 14 ऑक्टोबर 2024 रोजी सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत होते। या आंदोलनाला बुधवारी रात्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन वाढीव 20% अनुदानाचा टप्पा तुमच्या पगारात लवकरच जमा होईल असं आश्वासन दिलं। या निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वित्त विभागाशी थेट चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनात राज्यातील सुमारे 67,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। यापैकी काहींना 20 ते 40% अनुदान मिळत होतं, मात्र शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यानं त्यात अडथळा येत होता। 18 जून पासून सुरू झालेल्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला। या आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवारी आणि बुधवारी राज्यभरातील शाळा बंद होत्या। तसंच खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन शिक्षकांच्या लढ्याला पाठिंबा दिला। यावेळी खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते। शरद पवार यांनी शिक्षकांचा योग्य सन्मान केला पाहिजे अशी भावना व्यक्त केली, तर ठाकरे यांनी आपण शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास दिला। या आंदोलनाला कोल्हापूर जिल्ह्यातून विशेष बळ मिळालं। पालकमंत्र्यांच्या घरावर दिंडी, साखळी उपोषण, रास्ता रोको, शाळा बंद असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम राबवले गेले। हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचले आणि सरकारला निधीची तरतूद करण्याचा निर्णय घ्यावा लागला। आता शासनाच्या आश्वासनानुसार वाढीव अनुदानाचा टप्पा थेट शिक्षकांच्या पगारात जमा होणार आहे। त्यामुळे शिक्षकांच्या संघर्षाला हवी ती दिशा मिळाली असून हा निर्णय हजारो शिक्षकांसाठी मोठा दिलासा ठरला आहे। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।